जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाने पुन्हा धुमाकूळ घातलेला आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये या अवकाळी पावसामुळे पुन्हा पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आपण आता जळगाव तालुक्यातल्या ममुराबाद या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे ज्वारी आणि दादरचं पीक आहे या ठिकाणी. आणि अवकाळी पावसामुळे हे वादळी वारा आणि अवकाळी पाऊस 2 दिवसापासून या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये होतो आहे. आणि त्यामुळे ही पूर्ण ज्वारी जी आहे या ठिकाणी आडवी पडलेली आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. जवळपास या 3 ते 4 एकर शेतामध्ये या दादरची ज्वारीची लागवड करण्यात आलेली आहे. मात्र गेल्या 2 दिवसापासून सलग अवकाळी पाऊस सुरू आहे आणि अवकाळी पावसामुळे या ठिकाणी या दादर पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आपण जर दृश्यांमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी आहे ज्वारी ही आडवी पडलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्याला पुन्हा या अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे. ज्वारी व्यतिरिक्त जळगाव जिल्ह्यामध्ये हरभरा असेल किंवा इतर काही पिकं असतील त्या पिकांना सुद्धा या ठिकाणी मोठा फटका बसलेला आहे आणि त्याच्यामुळेच एकंदरीत आता शेतकऱ्यास पुन्हा हा चिंतेत सापडल्याचं पाहायला मिळतं आहे. हरभरा जो 2 दिवसापासून जो अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे कुठेतरी हरभऱ्यावर सुद्धा रोगराई पसरण्याची शक्यता आहे. रोगांचा प्रादुर्भाव होऊन हरभरा पीकसुद्धा या ठिकाणी त्याचं उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते आहे. 2 दिवसापासून सततचा अवकाळी पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यात जवळपास आतापर्यंतची अधिकृत आकडेवारी नुकसानाची आलेली नसली तरीही हजारो हेक्टरवरील ज्वारी असेल, दादर असेल किंवा हरभरा असेल असे इतर पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे. एकंदरीतच आता खरीप हंगामात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बीमध्ये कसून तयारीला लागलेला असतानाच आता अवकाळी पावसाने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवल्याचं पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.